नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलंच असेल की रेल्वे बोर्ड ऑफ इंडिया यांच्यातर्फे ज्या वॅकन्सी निघालेल्या आर पी एफच्या ज्या वॅकन्सी येणार आहेत, तर त्याच्याबद्दल हा एक सर्क्युलर किंवा आपण जी आर म्हणू शकतो. तर तो मी इथे तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल आणि याची जी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो, ते येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर निश्चिंत राहा, 100% आता जाहिरात येणार आहे याची. कारण याचा मागचा एक दुसरा उद्देश पकडला तर आपल्याला माहीत आहे, मागे जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा पण याची जाहिरात आलेली होती. त्याच्यामध्ये रेल्वे ग्रुप डी असो की आर पी एफ असो आणि असिस्टंट लोको पायलट या 2019 आय थिंक 2017मध्ये वगैरे त्या वॅकन्सी आलेल्या होत्या. तर त्याच प्रकारे तुम्हाला इथे आता वॅकन्सी बघायला मिळतील. तर हा जी आर आहे, याच्यामध्ये एक शॉर्ट नोटिफिकेशन पण म्हणू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल क्रायटेरिया काय असणार, एक्झाम पॅटर्न काय असेल, इत्यादी सर्व गोष्टीची तुम्हाला इथे माहिती मिळेल. ओके, तर याची जी डिटेल्स आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा, तेव्हाच तुम्हाला इथे संपूर्ण माहिती समजेल. व्हिडिओ जराही स्किप करू नका, कारण जर स्किप केला तर तुमची माहिती इथे सुटू शकते. तर चला आपला आता एक 1 बाय 1 स्टार्ट करूया. तर ही जी PDF जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला मिळून जाईल आणि याची जी लिंक आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकून देईल. ओके, तर बघा, आपण आता सुरुवात करूया, एक एक डिटेल बघूया. याच्यामध्ये जवळपास 23 पेजेसची हे नोटिफिकेशन आहे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमचा इथे जास्त वेळ वाया जाणार नाही आणि मी गॅरंटी देतो तुम्हाला की एकदा हा व्हिडिओ बघितला की त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे एकच व्हिडिओ बघा, पण डिटेलमध्ये समजून घ्या आणि त्याच्यानंतरच कमेंट करा. कारण तुम्ही काय व्हिडिओ परत पूर्ण बघत नाही आणि मग लगेच कमेंट करणं चालू करता, तर त्याच्यामुळे तुमचं पण कन्फ्युजन होते. तर तसं करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर बघा, भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे बोर्डचं हे नोटिफिकेशन आहे आणि जे डेट पण बघू शकता, तर 1/2024 आणि इथे नंबर पण दिलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा काय आहे, तर आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊया. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला 2 पोस्ट बघायला मिळतील. एक आहे सब इन्स्पेक्टर, ओके, आणि त्याच्यानंतर दुसरी असणार आहे आर पी एफ, ज्यालाच आपण कॉन्स्टेबल पण म्हणतो. तर या 2 पोस्ट आहेत, सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल. तर या आर पी एफ मार्फत भरल्या जाणार आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला एक मी डिटेल आता समजून सांगणार आहे. चला आपण नेक्स्ट बघूया. तर बघा, झोन वाईज वॅकन्सीज असतील आणि बघा कोणत्या रिजनमध्ये कोणता झोन येतो हे पण इथे तुम्ही बघू शकता. ओके, तर जसं झालं ईस्ट झोनमध्ये झालं, तर हे इतके झोनल रेल्वे येतात. त्याच्यामध्ये वेस्टमध्ये आपला मुंबई वेस्टमध्ये येतो, तर हा झाला आपला. मग त्याच्यामध्ये नॉर्थ आहे, साऊथ आहे, अशा प्रकारे इथे रिजन आणि इथे झोन दिलेले आहेत. तर याच्यानुसार आता वॅकन्सीज डिस्ट्रीब्यूट होतील. तर टोटल वॅकन्सीज किती आहेत ते पण आता मी तुम्हाला एक समजून सांगणार आहे. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टी आली, जशी फिजिकल क्रायटेरिया काय असेल आणि बाकीचे जे मुद्दे आहेत, एक्झाम पॅटर्न झालं, ते संपूर्ण मी इथे तुम्हाला समजून सांगेल. ओके, तर चला आपण जाऊया समोर. तर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, जे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते एलिजिबिलिटी फॉर कॅन्डिडेट्स. तर एलिजिबिलिटीमध्ये बघा, सिटिझनशिप इंडिया असली पाहिजे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. सब इन्स्पेक्टरसाठी ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे एज पण दिलेली आहे, 20 to 25 इतकी एज असली पाहिजे, मिनिमम टू मॅक्सिमम. त्याच्यानंतर आहे कॉन्स्टेबल, आणि कॉन्स्टेबलसाठी बघा इथे 10th पास ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज बोर्ड. त्याच्यामध्ये तुम्हाला 18 ते 25 एवढा इथे वय लागेल. आणि त्याच्यानंतर जे रिझर्वेशनमध्ये कॅन्डिडेट्स आहेत त्यांना इथे एक्झम्पशन लागू असते. जसं SC आणि ST कॅन्डिडेट झाले ना 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, आणि जे जर कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी इथे वेगवेगळे रिझर्वेशन इथे लागू असतात. तर तुम्ही जर एजमध्ये बसत असाल आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी चांगली सुवर्णसंधी, कारण जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि सध्या पोलीस भरतीचं तर काही अपडेट आलेली नाही, तर अशा वेळेस तुम्ही इथे अवश्य ट्राय करा. आणि याच्यामुळे काय होईल, तुमचा आता एक्झाम पॅटर्न पण जवळपास सेम आहे. TCS किंवा IBPS जेव्हा एक्झाम घेईल, तर तेव्हा तुम्हाला आता जो महाराष्ट्रामध्ये अप्लाय झालेला आहे एक्झाम पॅटर्न, त्याच्यानुसारच तुम्हाला इथे पण तुमची तयारी राहील. ओके, तर बघा, त्याच्यानंतर फिजिकल मेजरमेंट पण बघून घ्या. अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी हाईट इतकी असली पाहिजे, 165, फिमेलसाठी 157, SC STसाठी 160 आणि 152. आणि त्याच्यानंतर चेस्ट वगैरे बघा, न फुगवता आणि फुगवता इतका 5 सेंटीमीटरचा डिफरन्स असला पाहिजे. तर हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जाऊया. आता एक्झामिनेशन फीज सर्वात महत्त्वाचं, पण याच्यामध्ये डिटेल दिलेलं नाही,
तर जेव्हा डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल, हा जस्ट एक सर्क्युलर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल त्याची माहिती. हाऊ टू अप्लाय, तर आपल्याला ऑनलाईनच अप्लाय करायचं असतं. सध्या त्याच्याबद्दल काही माहिती नाही. CBT असणार आहे 100%, त्याची पण आता जेव्हा आपली डिटेल ॲडव्हर्टाईज येईल त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिल्या जाईल. तर बघा काय असेल, पहिले CBT असणार आहे कम्प्युटर बेस्ड, आणि त्याच्यानंतर आता इथे सिलेबस पण दिलेला आहे यांनी. तर सिलेबस बघा, सब इन्स्पेक्टरसाठी 90 मिनिटाचा टाईम असेल, प्रश्न असतील 120, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा पार्ट्स कसे डिवाईड केलेले आहे. यावेळेस थोडासा सिलेबस चेंज झालेला आहे. आधी तुम्हाला 25-25 जनरल सायन्स वगैरे असायचं, तर याच्यामध्ये आता बघा काय आहे, तर 50 मार्क जनरल अवेअरनेस, अर्थमॅटिक्ससाठी 35 मार्क्स, आणि त्याच्यानंतर 35 प्रश्न असतील तुमचे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमध्ये. तर हे झालं सब इन्स्पेक्टरसाठी. आणि कॉन्स्टेबलसाठी इथे बघताय तुम्ही, इथे असणार आहे 90 मार्क्स, 90 मिनटं असतील, सॉरी, आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील 120, आणि त्याला डिवाईड केलेला आहे जनरल अवेअरनेस 50, अर्थमॅटिक 35 आणि जनरल रिझनिंग 35. तर सिलेबस सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलचा सेम आहे, पण याच्यामध्ये फरक काय असेल, फक्त लेवलचा फरक असेल, कारण ही ग्रॅज्युएशन बेस आहे सब इन्स्पेक्टरची, आणि कॉन्स्टेबलची जी आहे ती 10 बेस असेल. तर थोडासा इथे जी आपली डिफिकल्टी लेवल म्हणतो ती थोडीशी तुम्हाला इथे कमी जास्त बघायला मिळेल. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस बघा, सिलेबस इथे जनरल अवेअरनेसचा दिलेला, हिस्ट्री, सायन्स, कल्चर तुम्हाला सगळं वाचायचं आहे. त्याच्यामध्ये हायलाईट करून देतो मी. त्याच्यामध्ये परत सायन्स आलं, कॉन्स्टिट्यूशन आलं, या सर्व गोष्टी जनरल अवेअरनेसमध्ये आल्या. त्याच्यानंतर अर्थमॅटिक्समध्ये आपलं जे मॅथ असतं रेग्युलर, डेसिमल अँड फ्रॅक्शन्स झालं, टाईम अँड डिस्टन्स, रेशो अँड प्रपोर्शन, लॉस, प्रॉफिट अँड डिस्काउंट इत्यादी टॉपिक्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमध्ये आपली रिझनिंग असतेच, ॲनॉलॉजी झालं, सिमिलॅरिटीज, कोडिंग, डिकोडिंग, डिसिजन मेकिंग इत्यादी तुम्हाला इथे रिझनिंगमध्ये बघायला मिळून जाईल. तर हा झाला सिलेबस रिलेटेड पार्ट. आता याच्यामध्ये आपण नेक्स्ट परत जाऊया काय आहे तर. ओके, थोडंसं कट करून घेतो. चला आपण आता नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट गेलं की आपल्याला बघा आता इथे ओके, फायनलायझेशन ऑफ प्रोसेस आफ्टर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. तर एकदा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट झाली, त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाले किंवा पास झाले, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपली PET म्हणतो त्यालाच, PET किंवा PMT म्हणजेच फिजिकल मेजरमेंट टेस्ट असं म्हणू शकतो PMTला. ओके, तर ती तुम्हाला वेगवेगळ्या झोनमध्ये वेगवेगळ्या तारखेनुसार तिथे तुम्हाला फिजिकल द्यायची राहील. आणि जे मी फिजिकलचा क्रायटेरिया सांगितला तोच फिजिकलचा क्रायटेरिया इथे असणार आहे. तर त्याच्यानंतर हा झाला फेज 2, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फेज 2मध्ये असेल तुमची. आणि याच्यामध्ये बघा आणखी परत काय फिजिकल मेजरमेंटमध्ये बघा, सब इन्स्पेक्टरसाठी तुम्हाला रनिंग असेल 1600 मीटर 6 मिनिट अँड 30 सेकंडमध्ये कंप्लीट करायचे. त्याच्यामध्ये लॉंग जंप आली 12 फीट, हाय जंप आली 3 फीट 9 इंच. त्याच्यानंतर सब इन्स्पेक्टर फिमेलसाठी पण इथे तुम्ही बघून घ्या, एकदा व्हिडिओ पॉज करा आणि हा फिजिकल जो क्रायटेरिया आहे तर हा तुम्ही एकदा परत रीड करून घ्या. तर मी इथं परत सांगतो, कॉन्स्टेबलसाठी 5 मिनिट 45 सेकंदमध्ये 1600 मीटर रनिंग आहे, 14 फीट लॉंग जंप, 4 फीट हाय जंप. फिमेलसाठी 1600 मीटर रनिंग नसणार आहे इथे, पण 800 मीटरमध्ये 3 मिनिट 40 सेकंदमध्ये तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. महिलांसाठी लॉंग जंप असेल 9 फीटाची आणि हाय जंप असेल 3 फीट. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जाऊया. खूप महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये आणखी समोर, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघत चला मित्रांनो. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, आणि जर व्हिडिओ आवडला याला लाईक करा, आणि मॅक्झिमम तुमचे फ्रेंड्स जे काही आहेत किंवा फॅमिली मेंबर्स जे काही असतील त्यांच्यासोबत शेअर करत चला. तर हे झालं. त्याच्यानंतर बघा आता इथे पासिंग मार्क्स दिलेले आहेत. याचा अर्थ काय होतो, तर मिनिमम पासिंग मार्क्स किती लागले SIसाठी बघा, सब इन्स्पेक्टरसाठी 120 पैकी, अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी 42 आणि SC ST कॅन्डिडेटसाठी 36 मार्क्स लागतील. त्याचप्रकारे कॉन्स्टेबलसाठी 120 पैकी अनरिझर्व OBCसाठी 42 मार्क्स आवश्यक आहेत, SC STसाठी 36. तर याचा अर्थ असा नाही की 42 मार्क्स जर घेतले तुम्ही तर तुम्ही म्हणजे क्वालिफाय होऊन जाल. फक्त हे मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स आहेत, याच्या समोर जे पास होतील त्यांच्यानुसार कट ऑफ लागत असतो. तर तुम्ही ऑलरेडी स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, या गोष्टी सर्वांना तुम्हाला माहीत असतील अशी मी म्हणजे एक आशा करतो. चला तर नेक्स्ट तुम्हाला जर बघा जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये इथे काही जनरल गोष्टी दिलेल्या आहेत, इथं तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही. ओके, त्याच्यामध्ये आणखी आपण नेक्स्ट जाऊया समोर काय महत्त्वाचं. तर त्याच्यामध्ये बघा मग तुम्हाला कास्ट सर्टिफिकेशन जो फॉर्मॅट आहे तो दिलेला आहे. तर एक लक्षात ठेवा, सेंट्रलचा जेव्हा आपण फॉर्म भरत वगैरे असतो तर ही माहिती बऱ्याचशा जणांना नसते.
तर काळजीपूर्वक लक्ष द्या, ही कास्ट सर्टिफिकेटबद्दल बोलतो इथे. ओके, जे कॅटेगरी मिळतात कॅन्डिडेट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे ना मित्रांनो, या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बनवून घ्यायचं. किंवा तुम्ही तहसीलमध्ये वगैरे गेले, जिल्हा कार्यालयामध्ये वगैरे, तर ते सेंट्रलची कास्ट म्हणून एक वेगळी कास्ट बनत असते. सेमच असते स्टेटची, पण त्याच्यामध्ये काही पॉईंट्स थोडेसे वेगळे असतात. दिसायला थोडीशी सेमच दिसते, पण तुम्हाला सेंट्रलची कास्ट इथे बनवावी लागेल. कारण सेंट्रलच्या जॉबसाठी तुम्हाला एक सेंट्रलची कास्ट सबमिट करावी लागते. जर आता नसेल तुमच्याकडे तर लगेच बनवून घ्या. आणि ही खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळाली. तर त्याच्यासाठी सांगतो की एकदा नोट करून ठेवा किंवा लक्षात असू द्या, ही कास्ट तुम्हाला या टाईपमध्ये, हा जो इथे पॅटर्न दिलेला आहे, हे सर्व डिटेल त्याच्यामध्ये असले पाहिजेत. तर त्याच्यामुळे जो स्टेटची एकदा तुम्ही व्हेरीफाय करा स्टेटच्या कास्टमध्ये, आणि या सेंट्रलच्या कास्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस बघायला मिळेल. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता याच्यामध्ये. आणखी आता समोर जाऊया आपण. समोर आता काही जनरल इन्फॉर्मेशन आहे. ओके, रेल्वे प्रोटेक्शन नोटीस फ्रॉम कास्ट सर्टिफिकेशन आहे. OBCसाठी OBCवाल्यांचा फॉर्मॅट बघून घ्या इथे. अशा प्रकारे इथे फॉर्मॅट दिलेला आहे. तर आणखी तुमचे काही डाऊट्स असतील की ॲडव्हर्टाईज कधी येईल मित्रांनो, तर डिटेल, आणि कुणाला जर वाटत असेल, आता काही मुले आता येतील इथे कमेंट बॉक्समध्ये बोलायला की ही फेक आहे, असं आहे तसं आहे, तर काही ही फेक वगैरे काही ॲडव्हर्टाईज नाही आहे. हा जो आहे मित्रांनो सर्क्युलर ओरिजिनल आहे, आणि 100% खात्रीने जागा येणार. कारण आता येणारी समोर निवडणूक आहे लोकसभेची, आणि तुम्हाला माहीत आहे मागच्या वेळेस पण वॅकन्सीज आलेल्या होत्या. याच्यामध्ये आता तुम्हाला ही एक वॅकन्सी झाली. ओके, याच्यानंतर ही RPFची झाली. ओके, RPF, आणि काही दिवसानंतर आता तुम्हाला तसंच ग्रुप डीची पण इथे वॅकन्सी बघायला मिळेल. ओके, तर गट डची पण वॅकन्सी येणार आहे. आणि मग असिस्टंट लोको पायलट झाली, क्लर्क झाली, या संपूर्ण वॅकन्सीज येणार आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये. तर त्याच्यामुळे ज्यांना कुणाला वाटतं की फेक वगैरे आहे, तर फेक वगैरे काही नाही, 100% ओरिजिनल आहे. आणि जर ज्यांना फेक वाटतं त्यांनी ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर फॉर्म भरू नका. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सगळं ही ऑथेंटिक माहिती आहे, आणि ऑथेंटिक माहिती असल्यामुळे हा 100% ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे तुमची. तर अभ्यास जर आता सुरू नसेल केला तुम्ही, ऑलरेडी मला माहिती आहे की तुम्ही पोलीस भरतीची वगैरे तयारी जर मुलं करत आहेत त्यांचा अभ्यास ऑलरेडी सुरू आहे, तर पॅटर्न थोडा बहुत हाच असणार आहे, आणि त्याचा तुम्हाला फायदा अवश्य होईल या एक्झाममध्ये. आणि सोबतच जेव्हा पोलीस भरतीची पण एक्झाम येईल, तिथे पण तुमची चांगली तयारी झालेली असेल. आणि एक्झाम 100% रेल्वेच्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम असतात त्या मॅक्झिमम TCSच घेत असते. तर याची पण एक्झाम जी आहे TCS किंवा IBPS कडेचा कॉन्ट्रॅक्ट जाऊ शकते. तर त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. फॉर्मॅट आता तुम्हाला माहीत झालेला, तुम्ही बरेचसे एक्झाम दिलेल्या, महाराष्ट्रात पण हाच आता पॅटर्न लागू झालेला आहे. त्याच्यामुळे एक चांगली ॲडव्हान्टेज असणार आहे तुमच्याकडे. आणि याची जेव्हा डिटेल ॲडव्हर्टाईज येईल मित्रांनो, तर झोन वाईज वॅकन्सीज वगैरे किती येणार आहेत, तर त्याच्यावरती मी तुम्हाला एक ओव्हरलुक आत्ताच दाखवून देतो. चला आपण बघूया वॅकन्सीज किती असतील याच्यामध्ये. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला आता इतक्या वॅकन्सीज बघायला मिळणार आहेत. तर बघा, नंबर ऑफ वॅकन्सीज. ओके, RPF कॉन्स्टेबल वॅकन्सीज फॉर एक मिनिट. याच्यामध्ये बघा फॉर मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट असं दिसते. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या वॅकन्सीज असतील, आणि याच वॅकन्सी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. हे झालं मेलसाठी. बघा, जनरल एवढ्या असणार आहेत, OBCमध्ये एवढ्या असणार आहेत, SCच्या झाल्या या, त्याच्यानंतर ST, आणि या नंबर ऑफ वॅकन्सी इतक्या असतील, मेल आणि फिमेल दोन्ही मिळून. आणि याच्यामध्ये मग डिस्ट्रीब्युशन होईल. कसं डिस्ट्रीब्युशन होणार आहे, तर झोन वाईज इथे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन बघायला मिळेल. तर त्याची जेव्हा डिटेल ॲडव्हर्टाईज येईल, तर त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवेल, किंवा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तर याची लिंक मी ते कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. त्याच्यावरती मी तुम्हाला त्याची लिंक पण देऊन देईल, आणि तिथेच आपले सर्व जे काही नोटिफिकेशन वगैरे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळून जातील. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. आणि जर तुम्हाला परत एकदा विनंती आहे, जर चॅनलवरती नवीन असाल, माहिती आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.